करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. दिवसाची सुरुवात आपण आनंदी समाधानाने कशी होईल ते आपण पाहत असतो, परंतु आनंददायी दिवसासाठी उत्तम विचारांची सुद्धा आवश्यकता असते. एखादं कार्य आपण हाती घेतलं, त्या कार्याची सुरुवात जर आपण श्री गणेशाने करत असू तर नक्कीच त्याचा शेवटसुद्धा श्री गणेशानेच होणार आहे. परंतु आपल्या आयुष्यात आपण कोणतेही काम ज्या वेळेला घेत असतो त्या वेळेला आपण ठाम राहायला शिकलं पाहिजे. कारण एखाद्या गोष्टीवर आपण ठाम राहत नाही. ज्या वेळेला आपण ठाम राहत नाही त्यावेळेला आपलं प्रत्यक्षपणे दिलेलं जे काम असेल ते तळ्यात मळ्यात होत असतं. मग आपण विचार करतो, अरे हा जो मी निर्णय घेतला तो चुकीचा आहे. परंतु निर्णय चुकला तरी हरकत नाही, परंतु स्वतःवर विश्वास मात्र असला पाहिजे. जीवनाची सुरुवात कुठूनही करता येईल, परंतु त्यासाठी आपली प्रभात काळ ही उत्तमाची असली पाहिजे. जर आपला मूडच उत्तमाचा नसेल, रात्री झोपताना अनेक प्रकारचे स्वप्न पडलेले असतात. दिवसभर काय घडलेलं आहे याचा आपण विचार करत असतो. ज्या वेळेला आपल्याला रात्री झोप येत नाही त्या वेळेला आपल्याला विचार प्रत्यक्षपणे झोपून देत नाही. आपण स्वप्न पाहत असतो, जागेपणी सुद्धा स्वप्न पाहतो आणि झोपेमध्ये सुद्धा स्वप्न पाहतो, परंतु कोणती स्वप्न पूर्ण करायची आहेत हे प्रत्यक्ष आपण जाणलं पाहिजे. संकट येत असतात, अडथळे येत असतात, परंतु नेहमी फायदा कोणाचा होतो तर प्रत्यक्ष नेहमी चांगले विचार जो करत असतो त्याचाच फायदा होत असतो. कारण प्रसंगांना आणि संकटांना ज्या ज्या वेळेला आपला देह उभा राहील त्या वेळेला प्रत्यक्षपणे आपण डगमगतो, आपला आत्मविश्वास कमी पडतो. मनात खूप काही असतं सांगण्यासारखं, पण आपण कोणाला सांगत नाही. समोरची व्यक्ती कशी आहे, तिचा स्वभाव काय आहे, प्रत्यक्षपणे त्या व्यक्तीला जर आपली गोष्ट सांगितली, मनावरचं संकट दूर होईल का याचा आपण विचार करत बसतो. मग त्यापेक्षा न सांगितलेलंच बरं ना. बोलण्यापेक्षा आपण शांत राहिलेला कदापि चांगलं. आपल्याला जेव्हा दुःख होत असतं बघा, डोळ्यातून येणारं पाणी हे आनंदाचं सुद्धा असतं आणि दुःखाचं पण असतं, परंतु येणारे अश्रू प्रत्यक्षपणे लपवण्यासाठी आपल्यावर संयम असला पाहिजे. एकांतात रडलं तरी चालेल, दुसऱ्यांच्या समोर रडून काही उपयोगाचं नसतं. कारण समोर असणारी व्यक्ती आपल्याला पाहून हसेल, लोक हसण्यासाठी असतात, परंतु जीवन हे असंच आहे, ते आपण जगलं पाहिजे. तरीसुद्धा आपण विचार करतो, इतरांसाठी माझा देह कितीतरी पटीने
काम करेल. दुसऱ्यांचा आपण विचार करत असतो, परंतु स्वतःचा विचार आपण स्वतःहून घेतला पाहिजे. निर्णय उत्तमाचा घेतला पाहिजे. निर्णय घेतला की त्यावर आपण ठाम विश्वास ठेवलाच पाहिजे. बरोबर ना? आपण विश्वास ठेवत नाही. ज्या प्रकारे आपल्याला कोणीतरी शिकवायला येत असतं, प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, गुरु शिष्य परंपरा, आपल्याला काहीही जरी शिकायचं असेल तरीसुद्धा गुरूंची नितांत गरज आहे. मग प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर ज्ञानानंतर प्रत्यक्षात आपल्याला अहंकार, अभिमान येत असतो. कारण आपण विचार करतो, अरे माझ्यासारखं ज्ञान, माझ्यासारखी संपूर्णपणे इन्फॉर्मेशन संपूर्ण या विश्वामध्ये कोणाकडेही जरी नसली तरीसुद्धा ती माझ्याकडे आहे. आपण असा मीपणा आपल्यामध्ये आणत असतो. परंतु याचा विचार न करता जर आपल्याकडे नम्रता असेल, बघा, आपल्याकडे अभिमान नको, परंतु प्रत्यक्षपणे 2 हात जोडून नम्रपणे उभं राहून जे काय आपल्याला सांगायचं ते आपण नक्कीच सांगायला हवंय. कारण बघा, आपण कितीही जरी पैसा कमवला आणि आपल्या घरामध्ये जरी ठेवला, चोरी करणारा चोर निघून जाईल. पण प्रत्यक्षपणे आपल्याला जी माहिती आहे, जे आपल्याला ज्ञान आहे, ते कोणीही चोरू शकणार नाही. म्हणून काय कमवायचं आहे ते आपल्याला कळलं गेलं पाहिजे. कारण सर्वांना दुनिया सलाम करत असते. आपण दुनियेला सलाम करतो, पण कोणीतरी आपल्याला सुद्धा सलाम करायला हवा. आपल्या विचारांची गुणवत्ता कशी वाढेल याचा आपण विचार करता यायला हवा. आपण अभ्यास करतो, आपण पेपर सोडवतो, मग आपल्यालाच कमी का मार्क पडतात? कर्माने आपण उत्तमाचा अभ्यास केला, पण नशिबाने साथ दिली नाही. कारण बघा, ज्या माणसाला आशा असते, ज्या व्यक्तीला, ज्या विद्यार्थ्याला की मी खूप अभ्यास केलेला आहे, मला चांगल्या प्रकारे मार्क मिळतील, परंतु सतत शुभच घडेल, चांगलंच घडेल असं नाही ना. म्हणून विचार करण्याची सवय आपल्यामध्ये असली पाहिजे. मन नेहमी आनंददायी आणि उत्साहवर्धक असलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये बघा सणासुदीचे कार्यक्रम असतात, सण असतात. सण आले की बघा प्रत्यक्षपणे आपल्या घरात आनंदाचं वातावरण असतं. त्याचप्रमाणे दिवस हा आपल्या आयुष्यात दररोज यावा, तरच जगण्याची खरी किंमत कळेल. कधी पण नकारात्मक विचार आपल्यामध्ये आणू नका. सकारात्मक दृष्टिकोन, आनंदी विचार आणि त्याच प्रकारे यश हे आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण केव्हा? आपला दृष्टिकोन उत्तमाचा असेल तेव्हाच. आपण अभ्यास केला की आपल्याला मार्क मिळतात, आपण पास होतो. कारण पेपर सोपा का गेला? कारण आपण अभ्यास केलेला आहे, यश प्राप्त झालेलं आहे. परंतु यश हे सोपं असतं, परंतु ते कशाच्या तरी तुलनेत असतं. परंतु समाधान हे महाकठीण आहे. त्याला शेवटी मनाचीच परवानगी लागेल ना. आता विचार करा, आपण अभ्यास केला, आपण पास झालो, परंतु मनाला समाधान झालं का? नाही आहे. पुढे काय करू? कोणत्या क्षेत्रात जाऊ? काय करू? माझा मित्र सायन्समध्ये चाललेला आहे, मला सायन्स झेपेल का? मला कॉमर्समध्ये जायचं आहे, मला आर्ट्समध्ये जायचं आहे. म्हणजे असे अनेक प्रकारचे प्रश्न येतात. म्हणजे यश मिळवलेलं आहे, परंतु जगणं कठीण झालेलं आहे.
आणि मनाला समाधान प्राप्त झालेला नाही आहे. मनाला समाधान केव्हा प्राप्त होईल? आपल्या दिवसाची सुरुवात आपली आनंददायी आणि समाधानी ज्या प्रकारे बघा, प्रत्यक्षपणे आपण जसजसे कर्म करू त्याचप्रमाणे चांगले दिवस येतील आणि जसे चांगले कर्म करू त्याच प्रकारे चांगला आनंद, चांगलं समाधान आपल्यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. कारण बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखदुःख ही लिहून ठेवलेलीच आहेत. कोणाला कमी नाही आणि कोणाला दिलीच नाही असं नाही ना, प्रत्येकाला दिलेली आहेत. उलट जो दुसऱ्याच्या अडचणीत बघा, प्रत्यक्षपणे दुसऱ्यांना अडचण आली की अडचणीवर मात करून उभा राहतो, त्याला आयुष्यात कधीच कमी पडत नाही. परंतु जो प्रत्यक्षपणे दुसऱ्यांच्या कामामध्ये अडचण निर्माण करतो त्याला आयुष्य संपत नाही, त्याला जगणं मुश्किल होत असतं. म्हणून परमेश्वरावर, ईश्वरावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तो योग्य वेळी योग्य उत्तर देतो. आपल्याला मागायची गरजच भासत नाही, तरीसुद्धा आपण काय करत असतो? देवाकडे मागणं करत असतो. देवा मला हे दे, देवा मला ते दे. प्रत्यक्षपणे देणाऱ्याचे हात हजार आहेत, परंतु जाणीव या मनुष्य देहालाच असली पाहिजे. चांगले विचार आणि वाईट विचार यांच्यातील फरक जर पाहिला तर तुलना करण्यात आपला वेळ वाया घालवू नका. आपण काय करतो? चांगल्या गोष्टी कोणत्या आणि वाईट गोष्टी कोणत्या, चांगलं कोण आणि वाईट कोण, आपण तुलना करतो, फरक पाहतो. परंतु असा फरकसुद्धा पाहू नका की श्रीमंत कोण आणि गरीब कोण. कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, आयुष्यात आपण जसे कोणाच्या तरी पुढे असतो तसेच कोणाच्या तरी मागे असतो. म्हणून विचार करा, आपण कोणाच्या पुढे आहोत, कोणाच्या मागे आहोत, हे जेव्हा आपल्याला कळेल ना, तेव्हा खरी जीवनाची किंमत कळेल. आयुष्यात संगतीला फार महत्त्व आहे. चांगली संगत आणि वाईट संगत आणि विचार प्रत्यक्षपणे आपल्या मित्रमैत्रिणींच्या संगतीबरोबरच येत असतात. म्हणून चांगली संगत का असावी? चांगला दिवस केव्हा घडेल? ज्या वेळेला प्रत्यक्षपणे आपली संगत उत्तमाची असेल तेव्हा. म्हणून दोन्ही बघा, प्रत्यक्षपणे जसं पाणी असतं, पाणी स्वच्छ आणि निर्मळ केव्हा असतं? जे पाणी वाहणारं असतं ते स्वच्छ असतं. आणि प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, तलावामध्ये पाणी आहे, ते कुठेही जात नाही आहे, तिथे कचरा बरोबर की नाही साचलेला पाहायला मिळतो. म्हणून आयुष्याचा कचरा कधी करायचा नाही आहे, तर आपल्याला प्रत्येक वेळेला श्रवण महत्त्व आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तात्काळ. केव्हा? तात्काळ सांगितलं आहे. जर आपल्याला श्रवण असेल तर नक्कीच आपला दिवस उत्तमाचा, आनंदी आणि समाधानी गेल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.